नमस्कार. आपण पाहतात लर्न विथ जॉय विथ चेन पाटील युट्यूब चॅनल. या चॅनलवर आपण वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज बघत असतात. आज जे काही आपण विधानसभा निवडणूक 2024 या संदर्भातली माहिती देणारे व्हिडिओज आपण सध्या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून बघत आहोत. आज याचा तिसरा व्हिडिओ की ज्याच्यामध्ये मतदान प्रक्रियेमध्ये जे काही केंद्राध्यक्ष आणि इतर सगळ्या कर्मचाऱ्यांना वेगवेगळे फॉर्म्स भरावे लागतात, तर हे सगळे फॉर्म्स कशा प्रकारे भरायचे त्याची सगळी माहिती या ठिकाणी आजच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत. आपण सविस्तर सगळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आपल्याला सगळे फॉर्म्स भरताना कुठल्याही प्रकारची अडचण निश्चितच येणार नाही याची मला गॅरंटी आहे. तत्पूर्वी तुम्ही पहिल्यांदा चॅनलला भेट दिली असेल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे ज्या वेळेस मी नवनवीन प्रकारची व्हिडिओ अपलोड करेल त्याच्या सगळ्याच माहिती आपल्याला मिळेल, त्याच्या नोटिफिकेशन्स आपल्याला प्राप्त होतील. व्हिडिओ आवडल्यास निश्चित लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत त्या ठिकाणी शेअर करायला हा व्हिडिओ विसरू नका. तर तत्पूर्वी मी तुम्हाला एक डिस्क्लेमर या ठिकाणी दाखवू इच्छितो. जर का समजा हा जो व्हिडिओ आहे, सदरील व्हिडिओ केवळ मतदान प्रशिक्षणासाठी बनवण्यात आलेला असून त्यामागे कुठलाही हेतू नाही. व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेल्या कार्यप्रक्रियेत आणि माननीय निवडणूक आयोगाने सांगितलेल्या निवडणूक कार्यप्रक्रियेत जर काही फरक आढळून येत असेल तर माननीय निवडणूक आयोगाने सांगितलेल्या कार्यप्रक्रियेचंच पालन आपण करायचं आहे. तर मित्रांनो, बघूया आपण हे सगळे जे काही फॉर्म्स आहेत, ज्या दिवशी मतदानाच्या दिवशी प्रत्यक्ष 20 नोव्हेंबर 2024 या दिवशी आपल्याला भरायचे आहेत आणि सगळी माहिती भरून आपल्याला ते सगळे फॉर्म्स ज्या ठिकाणी सगळं संकलन होतं त्या ठिकाणी जमा करायचे आहेत. तर हे सगळे फॉर्म्स कशा प्रकारे भरले जातात हे आपण बघणार आहोत. तर बघा, या ठिकाणी आपण बघता आहात की लोकसभा 2024 चं जे काही मतदान झालं त्यावेळेस अशा प्रकारच्या पुस्तिका दिलेल्या होत्या, ज्या पुस्तिकेमध्ये सगळे फॉर्म्स उपलब्ध होते. तर बघू शकतात ही जी काही पुस्तिका होती ती अशा प्रकारची एक पार्ट ए मध्ये ही पुस्तिका होती. त्याच्यामध्ये वेगवेगळे फॉर्म्स होते, ते सगळे फॉर्म्स आपण बघणार आहोत. काही ठिकाणी अशा प्रकारची पुस्तिका मिळाली नसेल परंतु फॉर्म्स होते. बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारच्या पुस्तिका जे काही आहेत त्या देण्यात आलेल्या होत्या. तर याच्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे फॉर्म्स आहेत एक तिथं दिलेलं आहे. डिक्लेरेशन बाय प्रिसाइडिंग ऑफिसर, घोषणापत्र केंद्राध्यक्षांनी करावयाचं, प्रिसाइडिंग ऑफिसरची डायरी, केंद्राध्यक्षांची दैनंदिनी ज्याला आपण म्हणतो, व्हिजिट शीट, कोणी भेट द्यायला आलं असेल अधिकारी तर त्यांचं भेट पुस्तिका, त्याच्यानंतर प्रिसाइडिंग ऑफिसर्स रिपोर्ट 1, 2, 3, 4, 5 वेगवेगळ्या प्रकारचे रिपोर्ट असतात. रिसिप्ट ऑफ रिटर्न इलेक्शन रेकॉर्ड्स अँड मटेरियल आफ्टर पोल, जे काही आपण मतदान झाल्यानंतर ज्या संबंधित अधिकाऱ्यांना हे सगळं काही साहित्य जमा करतो त्याची पोच. त्याच्यानंतर अजून एक दुसरी पुस्तिका होती, बुकलेट नंबर 2, संविधानिक आणि असंविधानिक असे वेगवेगळे दोघं केलेले होते, ज्याच्यामध्ये लिस्ट ऑफ टेंडर वोट्स, प्रदत्त मतदारांची यादी, जे प्रदत्त मतदान होईल त्यांची यादी 17B फॉर्म, त्याच्यानंतर अकाउंट ऑफ वोट्स रेकॉर्डेड 17C ज्या नावाने आपण ओळखतो, त्याच्यानंतर लिस्ट ऑफ चॅलेंज वोट्स, जे त्या ठिकाणी कोणी आव्हानात्मक मतं असतील त्यांची यादी फॉर्म नंबर 14, आणि ज्यांना अंध अपंग यांचं घोषणापत्र करायचं असतं 14A मध्ये ते. तर आता एक एक फॉर्म आपण बघणार आहोत. तर आता बघा, मतदान केंद्राध्यक्षाने करावयाचं प्रतिज्ञापन, या ठिकाणी जे काही बाबी आहेत ती मी इथं झाकलेल्या आहेत. त्याच्यामध्ये इथं विधानसभेचं नाव येईल तुमचं, त्याच्यानंतर मतदान केंद्राचा अनुक्रमांक इथे लिहायचा आहे जो तुम्हाला पुरवलेला असतो, दिलेला असतो, तुम्हाला माहिती आहे. मतदानाची तारीख सगळ्या महाराष्ट्रभर एकाच दिवशी मतदान असल्यामुळे सगळ्या ठिकाणी तारीख जी आहे ती 20/11/2024 येणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जो काही शिक्का दिलेला असतो तो शिक्का वरती आणि खाली 2 वेगवेगळे अंक असतात, तो मी इथं कव्हर केलेला आहे, तो आपल्याला इथं मारून घ्यायचा आहे. प्रत्येक पानावर तो शिक्का मारून घ्यायचा. अशा प्रकारचं जिथं तुम्हाला गोल साईन दिसेल तिथं तो शिक्का असेल, ते मी काही आता पुन्हा सांगणार नाही. आणि जिथं मतदानाची तारीख असेल तिथं आपण प्रत्येक ठिकाणी 20/11/2024 ही टाकायची आहे. ते तारीख सुद्धा मी आता याच्यानंतर आपल्याला पुन्हा रिपीट करणार नाही, म्हणजे व्हिडिओ जास्त लांब होणार नाही. त्याच्यानंतर या सगळ्या बाबी इथं दिलेल्या आहेत की मतदान प्रारंभ होण्यापूर्वी मतदान केंद्राध्यक्षाने करावयाचं घोषणापत्र, या सगळ्या बाबी वाचून झाल्यानंतर या ठिकाणी केंद्राध्यक्षाची स्वाक्षरी येते. या दुसऱ्या पेजवर जे जे काही प्रतिनिधी उपस्थित असतील, मतदान प्रतिनिधी, त्यांची कोणत्या उमेदवाराचा, म्हणजे एखाद्या पक्षाचा उमेदवार असेल त्या पक्षाच्या उमेदवाराचं नाव, या उमेदवाराचा
हा मतदान प्रतिनिधी उपस्थित आहे. अशा प्रकारे त्यांचं नाव इथं लिहून घ्यायचं आहे. जेवढे उपस्थित असतील तेवढ्या सगळ्यांचं, एक उपस्थित असेल तर एकचं, नसेल तर नाही. त्याच्यानंतर खालील मतदान प्रतिनिधींनी प्रतिज्ञापनावर त्याची स्वाक्षरी करण्यास नकार दिला. जर कोणी म्हटलं मी स्वाक्षरी करणार नाही तर त्यांची नावं या ठिकाणी, तर हे जे काही या बाबी आहेत या मी काही रिपीट करत नाही, पुन्हा आपण त्या ठिकाणी पाहू शकतात. दुसरं जे काही एक जे काही प्रतिज्ञापन आहे ते मागवून दुसरं मतदान, जर समजा आपल्या पहिल्या मतदान यंत्रामध्ये काही बिघाड झाला आणि जर दुसरं मतदान यंत्र आपल्याला सेट करावं लागलं तर त्यावेळेस हे घोषणापत्र करायचं आहे. तिथं सुद्धा इथं ज्या विधानसभेमध्ये तुम्ही कार्यरत आहात त्या दिवशी तुमची ड्युटी आहे त्या विधानसभेचं नाव, अनुक्रमांक, नाव, मतदानाची तारीख, इथं नियंत्रण संच, म्हणजे मी मतदान प्रतिनिधी आणि तिथे उपस्थित असलेल्या इतर व्यक्ती यांच्या समोर असे प्रात्यक्षिक करून दाखवले आहे की मतदान संच, नियंत्रण संच, डॅश डॅश डॅश, म्हणजे बिघाडाचा प्रकार, कशामुळे बिघाड झाला नेमका ते कारण या ठिकाणी नमूद करायचं आहे आणि त्याच्यामुळे संपूर्ण संच बदलला किंवा काही वेळेस फक्त व्हीव्हीपॅट बदलवलं किंवा काही वेळेस फक्त बीयू आणि सीयू बदलवलं, तर जे काही बदलवलं असेल त्या ठिकाणी आपण त्याचं लिहायचं आहे. त्याच्यानंतर अभिरूप मतदान घेतलं वगैरे वगैरे या सगळ्या बाबी इथं टाईपच आहेत, त्याच्यामुळे त्या तुम्हाला काही लिहिण्याची आवश्यकता नाहीये. स्वाक्षरी करायची आहे मतदान केंद्राध्यक्षांची आणि कोणत्या कोणत्या उमेदवाराचे मतदान प्रतिनिधी होते ते या ठिकाणी त्यांची नावं आणि स्वाक्षरी त्यांची घ्यायची आहे त्यांच्या समक्ष, म्हणजे कोणी नंतर ऑब्जेक्शन घेणार नाही. त्याच्यानंतर मतदान समाप्तीचं प्रतिज्ञापन संध्याकाळी 6 वाजेला जेव्हा तुमचं मतदान संपतं किंवा जर कोणी मतदार रांगेत असतील त्याच्यानंतर मतदान संपतं त्यावेळेस त्या ठिकाणी ह्या भाग 3 वर मतदान समाप्तीनंतरचं जे काही प्रतिज्ञापन आहे ते आपण करायचं असतं. त्या ठिकाणी ज्या ज्या बाबी दिल्या आहेत, दिनांक, वेळ, किती वाजता संपलं, कोणत्या उमेदवाराचे कोणते प्रतिनिधी उपस्थित होते, केंद्राध्यक्षांची स्वाक्षरी, इथं तो जो काही शिक्का असतो तो मारायचा आहे. या ठिकाणी तशाच प्रकारे हा गोल शिक्का मी तुम्हाला याच्या अगोदरच सांगितलेला आहे की तो गोल शिक्का जो आहे तो तुम्हाला पुरवलेला असतो तुमच्या मतदान केंद्राचा जो काही आहे त्याचा आणि खाली विधानसभेचा नंबर असतो आणि वरती तुम्ही ज्या त्या विधानसभेमध्ये कुठल्या केंद्रावर आहात, कुठल्या याच्यामध्ये ज्या ठिकाणी ज्या गावामध्ये तुम्ही मतदानासाठी आहेत त्याचा नंबर असतो. त्याच्यानंतर मतदान यंत्र मोहरबंद केल्यानंतर जेव्हा संध्याकाळी तुम्ही जेव्हा सकाळी तुमचं मॉकपोल होतं त्यावेळेस मॉकपोल नाही, त्याच्यासाठीचं वेगळं प्रमाणपत्र आहे, ते सुरुवातीलाच त्या ठिकाणी मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. मॉकपोल झाल्यानंतर एक प्रतिज्ञापत्र असतं ते भरायचं असतं, पण हे ते नाहीये. हे संध्याकाळी 6 वाजेनंतर जेव्हा तुम्ही मतदान यंत्र सील करतात त्यावेळेस करावयाचं प्रतिज्ञापत्र आहे की मी मतदान यंत्राचे नियंत्रण युनिट आणि मतदान युनिट यांच्या वहन पेट्यांवर माझी मोहर लावली आहे. मतदान संपल्यावर मतदान केंद्रावर जे मतदान प्रतिनिधी हजर होते त्यांची मोहर लावण्यास परवानगी दिली आहे. या ठिकाणी आवश्यक त्या बाबी भरायच्या आहेत. खूप खूप माहिती नसते भरायची, या सगळ्या तर बाबी आपण दिवसभरात भरून घेत असतो. फक्त त्यावेळेस मतदान प्रतिनिधी कोण होता, उमेदवाराचा कोणता उमेदवाराचा मतदान प्रतिनिधी होता ते त्यावेळेस एक नाव फक्त आपल्याला लिहायचं असतं, 1-2 जेवढे उपस्थित असतील तेवढे. मात्र दिनांक असेल, वेळ असेल, स्वाक्षरी असतील, हा शिक्का असेल, हे आपण तर आदल्या दिवशीच करून घेत असतो. मतदान केंद्राध्यक्षांची दैनंदिनी सगळ्यात महत्वाचं डॉक्युमेंट, याच्यामध्ये ज्या जे काही घटना घडतात त्या आपण सगळ्या नमूद करणं आवश्यक आहे, म्हणजे जेव्हा जर काही क्रिटिकल परिस्थिती उद्भवली तर आपल्याला मतदान केंद्राध्यक्षांची दैनंदिनी ही वाचवू शकते. याच्यामध्ये मतदारसंघाचं नाव ठळक अक्षरात लिहायचं, मतदानाची तारीख, मतदान केंद्राचा क्रमांक आणि नाव, इथं तुम्ही शिक्का मारला तरी चालेल आणि नाव लिहायचंय. त्याच्यानंतर यापैकी कोणत्या ठिकाणी मतदान केंद्र आहे हे योग्य ते या ठिकाणी लिहायचं. स्थानिक भागातील मतदान अधिकाऱ्यांची नेमणूक जर केली असेल तर लिहायचं, संख्या लिहायची, नसेल तर डॅश करायचं. त्याच्यानंतर इथं मतदान यंत्र वापरलेले जे काही नियंत्रण युनिट आहे, कंट्रोल युनिट आहे, त्या कंट्रोल युनिटचं संख्या किती आहे ते लिहायची. त्याच्यानंतर त्याचा अनुक्रमांक लिहायचा, तो त्या मशीनवर दिलेला असतो. मतदान युनिटची संख्या, वापरलेल्या मतदान युनिटची संख्या किती तुम्ही वापरता आहात, हे मतदान युनिट झालं. म्हणजे मतदान युनिट म्हणजे काय, बॅलेट, ज्याच्यावर लोक मतदान करतात ते. आणि हे नियंत्रण युनिट म्हणजे काय, कंट्रोल युनिट, जिथं 3 नंबरचा अधिकारी बसतो ज्याच्याजवळ ते असतं ते, त्याचं संख्या, त्याचे अनुक्रमांक, ते तर एकच असतं. इकडे किती उमेदवार असले तरी याची संख्या एकच राहणार आहे. फक्त हे मतदान युनिट जे आहे, बॅलेट युनिट, याची संख्या वाढत असते. जर एका याच्यावर 16 बसतात, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा जास्त उमेदवार असतील तर हे 2 असतील, म्हणून ती संख्या इथं लिहायची. वापरलेल्या मतदान युनिटचा अनुक्रमांक लिहायचा, कागदी मोहरा तुम्हाला किती पुरवलेल्या आहेत ते लिहायचे, त्यांचा अनुक्रमांक पासून पर्यंत 3 जवळपास त्या असतात. स्पेशल टॅग, हा खून चिठ्ठ्यांची संख्या किती आहे ते लिहायचं, खून चिठ्ठ्यांचा अनुक्रमांक लिहायचा.
त्याच्यानंतर तुम्ही वापरलेली कोणती वापरली तिचा अनुक्रमांक लिहायचा. त्याच्यानंतर इथं वापरलेल्या विशेष खूण चिठ्ठी विशेष खूण चिठ्ठ्यांचे अनुक्रमांक लिहायचे. इथं किती वापरले आणि यांची इथं त्याचा अनुक्रमांक काय आहे ते लिहायचं. वापर न करता 2 आपण परत करतो. जर वापर नसेल झालेला, फाटली वगैरे हा भाग नंतरचा, परंतु वापर नाही तर मग आपण 2 परत करतो. त्यांचे अनुक्रमांक तिथं लिहायचेत. ज्या मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट वापरले असेल त्या मतदान केंद्राकरता लागू असेल वापरलेल्या प्रिंटरची संख्या. प्रिंटर म्हणजे काय? व्हीव्हीपॅट मधून ती चिठ्ठी निघते म्हणून त्याला प्रिंटर म्हटलेलं आहे. त्यांची संख्या ती पण एकच असते. त्याच्यानंतर प्रिंटरचा त्याचा अनुक्रमांक लिहायचा. ज्या उमेदवारांनी मतदान केंद्रावर मतदान प्रतिनिधीची नेमणूक केली होती अशा उमेदवारांची संख्या. आता जे जे काही पक्ष असतील अपक्ष असतील त्यांची कोणी कोणी नेमणूक केली त्यांची संख्या लिहायची. मतदानाच्या प्रारंभी हजर असलेल्या मतदान प्रतिनिधीची संख्या. मॉकपोल घेण्याच्या वेळेस कोण कोण किती जण हजर होते त्यांची संख्या. उशिरा कोण आलं त्यांची संख्या. मतदान बंद करतेवेळी किती प्रतिनिधी हजर होते त्यांची संख्या. त्याच्यानंतर मतदान केंद्रावर नेमून दिलेल्या एकूण मतदारांची संख्या इथं ती लिहायची आहे. मतदार यादीच्या चिन्हांकित प्रतीनुसार मत देण्यास परवानगी असलेल्या म्हणजे तुमच्या इथं किती मतदान नोंदवलं गेलं त्यांची संख्या. नमुना मतदार नोंद वहीप्रमाणे 17A प्रत्यक्षपणे मतदान आणि जी 17A वही असते 2 नंबरच्या मतदान अधिकाऱ्याकडे त्याच्यावर किती जणांनी नोंदवलं. आता हे दोघं आकडे सारखे येणं गरजेचंच आहे. म्हणजे ज्या वेळेस त्या ठिकाणी मतदार यादीच्या चिन्हांकित प्रतीनुसार आणि हे म्हणजे 10चा 2 आणि 3 या दोघं सारखे यायला पाहिजेत. मतदान यंत्रामध्ये नोंद झालेल्या मतांची संख्या हा म्हणजे 2, 3, 4 या तिघ ठिकाणी सारखाच आकडा येणं गरजेचं आहे. मतदान यंत्राप्रमाणे नोंद झालेल्या मतांची संख्या आणि मतदान करण्यास नकार दिलेले काही जण आपलं नोंदवतात. 17A मध्ये सुद्धा नोंदणी होते. 3 नंबरच्या टेबलवर जातात, शाई पण लावली जाते, परंतु तिकडे गेल्यानंतर मतदान कक्षामध्ये गेल्यानंतर वोटिंग कंपार्टमेंटमध्ये गेल्यानंतर ते नकार देतात. म्हणून त्यांची संख्या इथं लिहिणं गरजेचं आहे. कारण इकडे 17A मध्ये त्यांची नोंद झालेली असते म्हणून इकडचं आणि तो 1 नंबरचा अधिकारी त्याने सुद्धा काट मारलेलं असतं म्हणून तिथलं आणि इथलं ताळमेळ बसायला पाहिजे म्हणून याच्यातून हे वजा केले जात असतात. मग इथं ज्याच्या मतदाराची नोंदवही ताब्यात असलेल्या 2 नंबरच्या अधिकाऱ्याची सही, पहिल्या मतदान अधिकाऱ्याची सही, मतदान केलेल्या मतदारांची संख्या, पुरुष किती, स्त्रिया किती, तृतीय लिंगी किती, एकूण किती झालेत, आव्हानात्मक ज्याला आपण चॅलेंज वोट म्हणतो, आक्षेपित मते ते किती जणांनी आक्षेप घेतला, नाकारले किती, जप्त केलेली रक्कम किती 2 रुपये प्रमाणे. त्याच्यानंतर निवडणूक कार्य प्रमाणपत्र सादर केल्यानंतर मतदान याला ईडीसी म्हणतो. आता काही ठिकाणी असं म्हटलेलं आहे की यावेळेस ईडीसी राहणार नाही. मग आता इथं बघूया आपण की कारण सगळ्यांनाच हे देणार आहेत पोस्टल, त्याच्यामुळे ईडीसीचा प्रश्न राहणार नाही असं वाटतंय. परंतु तरी असलं तरी सुद्धा त्यांना ती संख्या किती, त्याच्यानंतर भारताबाहेरील मतदारांची संख्या किती, सोबत्याच्या मदतीने कोणी कोणी किती जणांनी मतदान केलं, बदली व्यक्तीद्वारे मतदान केलं, हे प्रॉक्सी वोट म्हणतो आपण ज्याला. एखाद्या सैन्य दलामध्ये किंवा अत्यंत महत्वाच्या ठिकाणी जो कोणी नोकरीला असेल आणि तो इकडे येऊ शकत नसेल तर त्याने तशा प्रकारची परवानगी घेऊन बदली मतदार पाठवण्यासाठी सांगितलेलं असतं, ते परवानगी असते. तर तशी किती संख्या आहेत, प्रदत्त मतं किती झाले, टेंडर वोट्स ती संख्या, मतदारांची संख्या, ज्यांच्याकडून वयासंबंधीचं प्रतिज्ञापत्र घेतलं त्यांची संख्या, त्याच्यानंतर कोणी प्रतिज्ञापत्र देण्याचं नाकारलं त्यांची संख्या, मतदान तहकूब करणं आवश्यक आहे काय आणि तहकुबीची कारणं कोणती होती, म्हणजे काही वेळेस घटना घडू शकतात तर ते तहकूब का झालं या ठिकाणी एक अशा प्रकारचा चार्ट टाकून घ्यायचा. याच्यामध्ये स्त्री पुरुष तृतीय लिंगी एकूण वगैरे असं करून घ्यायचं आणि या 2-2 तासांमधली जी काही मतदानाची आकडेवारी आहे, टक्केवारी, ती या ठिकाणी देणं गरजेचं आहे, लिहिणं गरजेचं आहे. नंतर कोणी जर आपल्या केंद्रावर भेट द्यायला आलं तर त्या भेट देणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव, पदनाम, भेटीची वेळ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण लिहून घ्यायच्या आहेत. घेता आलं तर त्यांची सही सुद्धा त्या ठिकाणी घेणं आवश्यक आहे, म्हणजे आपल्याकडे तो पुरावा हा राहतो. मतदान संपतेवेळी रांगेत उभे म्हणजे 6 वाजेनंतर कोण किती जण रांगेत उभे होते, त्यांनी किती जणांना चिठ्ठ्या वाटल्या त्यांची संख्या, शेवटच्या मतदाराने ज्या वेळेस मतदान केलं आणि मतदान बंद झालं ती वेळ, त्याच्यानंतर निवडणूक विषयक अपराधांची तपशीलवार नोंद या ठिकाणी केलेली असते. मतदान केंद्रापासून 100 मीटरच्या परिसरामध्ये प्रचार करणे वगैरे ह्या सगळ्या बाबी अगदी सोप्या आहेत, मराठीत दिलेल्या आहेत. मतदानात जर खंड पडला असेल, कोणत्या गोष्टीमुळे खंड पडला त्याची कारणं इथं दिलेली आहेत. मतदान केंद्रावर वापरण्यात आलेल्या कोणत्याही मतदान यंत्राद्वारे झालेल्या मतदानास पुढील गोष्टींमुळे बाधा आली असल्यास ते त्या ठिकाणी कारण आपण लिहायचं आहे. उमेदवारांनी प्रतिनिधींनी केलेल्या गंभीर तक्रारी असल्यास ते लिहायचं आहे. कायदा सुव्यवस्था याचा भंग झालेल्या प्रकरणांची किती संख्या झाली होती, त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी इथं लिहून ठिकाण दिनांक मतदान केंद्राध्यक्षाने स्वाक्षरी केल्याचे. त्याच्यानंतर केंद्राध्यक्षांचा अहवाल, इलेक्ट्रॉनिक मतदान व्हीव्हीपॅट जर बदललं म्हणजे अभिरूप
दरम्यान काही बदलल्यास, अभिरूप मतदान झालं आणि त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारे काही बदललं तर त्यावेळेस हे भरून द्यायचं आहे. कोण कोण हजर होतो मतदान प्रतिनिधी, पक्षाचं नाव, उमेदवाराचं नाव, मतदान प्रतिनिधीची स्वाक्षरी या ठिकाणी घ्यायची आहे. नंतर जर कोणी अनुपस्थित, स्थलांतरित, मृत उमेदवार यादीमध्ये नाव असलेल्या मतदारांनी जर समजा आता एएसडी यादी दिलेली असते, शक्यतो रे मतदानाला येत नाही, पण तरी सुद्धा आता मृत तर काही येणार नाही, परंतु एखादा स्थलांतरित असतो, शिफ्टेड असतो आणि एखादा ऍबसेंट असतो, तर तो आलाच तर त्याचे सगळे काही पुरावे घेऊन आणि त्याच्याकडून हे जोडपत्र 14 घ्यायचं आहे आणि त्याला मतदान करू द्यायचं आहे. त्याला मतदान करू देणं, करू न देणं हा त्या ठिकाणी गुन्हा होऊ शकतो आणि म्हणून आपल्याला मतदान करू द्यायचं आहे. जोडपत्र 14 भरून ही सगळी माहिती त्यांची भरायची, आपली सही करायची आहे. जोडपत्र 15 मध्ये मतदाराकडून घ्यावयाच्या वयाबाबत जर तुम्हाला तसं डाऊट येत असेल तर तो 18 वर्षाहून त्याचं वय अधिक आहे आणि तशा प्रकारचं जे काही प्रतिज्ञापत्र आहे ते त्याच्याकडून भरून घ्यायचं आहे. त्याचं मतदाराचा क्रमांक वगैरे या सगळ्या गोष्टी लिहून त्यानंतर कमी वय असलेल्या मतदारांची यादी ते त्या ठिकाणी हे सगळं भरून त्यांची यादी लिहून घ्यायची आहे आणि केंद्राध्यक्षांच्या अंदाजाप्रमाणे वय किती आहे ते लिहून घ्यायचं आहे. नंतर एक जोडपत्र 17 आहे, नियम 49 MA अन्वय प्रतिज्ञा चाचणी मत करण्यापूर्वी भरावयाच्या प्रतिज्ञापत्राचा नमुना या ठिकाणी दिलेला आहे. एखाद्याने टेस्ट वोट, एखाद्याने मत टाकलं आणि त्याने म्हटलं की हे मी ज्याला टाकलं त्याला मत पडलंच नाही असं मी इथं व्हीव्हीपॅट मध्ये बघितलं, तर ते टेस्ट वोट त्याला आपण म्हणतो ठीक आहे बाबा तुझं आम्ही चॅलेंज हे करतो आणि मग त्याच्यानंतर मतदान प्रतिनिधी, दोघं तिघ अधिकारी आणि केंद्राध्यक्ष यांनी तो व्यक्ती याने समोर त्याला मात्र त्या ठिकाणी सांगायचं आहे की जर का समजा हे खोटं निघालं तर तुला अशा अशा प्रकारची शिक्षा होऊ शकते आणि त्याच्यानंतर आपण त्याच्या समोर टेस्ट वोट द्यायचं आहे आणि ते टेस्ट वोट तिथं बरोबर निघालं तर त्याला पोलिसांच्या हवाली करायचं आहे. जर चुकीचं निघालं तर मग आपल्याला ते मशीन वगैरे सगळं बदलवण्याचं काम आहे. सेक्टर ऑफिसर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपल्याला ते सांगणं आवश्यक आहे. नंतर अंध दिव्यांग मतदारांच्या सोबत्याचं प्रमाणपत्र जो अंध व्यक्तीबरोबर येतो, दिव्यांग व्यक्तीबरोबर येतो, त्याच्यासोबत जो कोणी आला त्याचं हे घेणं आवश्यक आहे. पोलीस ठाणे अधिकाऱ्यास पाठवायचं तक्रारपत्र, जर एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला गुन्हा दाखल करायचा असेल तर हे प्रतिज्ञापत्र भरून देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर नमुना M21 मतदानानंतर निवडणुकीची अभिलेख सामुग्री जी काही असते ती परत करण्याच्या वेळेस हे सगळं मोअरबंद आपलं नियंत्रण युनिटचा, कंट्रोल युनिटचा, बॅलेट युनिटचा क्रमांक, व्हीव्हीपॅटचा क्रमांक, तिघांचा क्रमांक न वापरलेले असतील. आता हे तर एक एकच असतात आणि ते आपण तर परत न करणं असं काही शक्यच होणार नाही, त्याच्यामुळे सगळेच त्या ठिकाणी आपल्याला परत करावेच लागतील. या सगळ्या गोष्टी हे पूर्ण छापीलच आहे. त्याच्यानंतर नमुना 17C अत्यंत महत्वाचा भाग आहे हा. हा मतदान प्रतिनिधींना सुद्धा एक एक आपल्याला द्यायचा असतो. नोंदवलेल्या मतांचा हिशोब ज्याला आपण म्हणतो. या ठिकाणी हे सगळ्या बाबी भरल्यानंतर नियंत्रण युनिट, कंट्रोल युनिटचा नंबर, मतदान युनिटचा नंबर, व्हीव्हीपॅटचा नंबर, एकूण मतदान केंद्रावर किती मतदान झालं हे या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर नोंदवलेल्या मतदारांची एकूण संख्या किती आहे ते या ठिकाणी नोंदवलेलं आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी म्हणजे एकूण संख्या किती होती, किती जणांनी मतदान केलं हे +2 EDC वगैरे होतं, यावेळेस नसलं तर चांगलीच गोष्ट आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी 49O अन्वय मत न नोंदवल्याचे ज्यांनी ठरवलं त्यांची संख्या, त्याच्यानंतर मतदान करण्याची परवानगी न दिलेल्या मतदारांची संख्या, चाचणी मत, टेस्ट वोटवाल्यांची संख्या, कारण याच्यामधून हे वजा करावे लागतील. आपण तर मतदान दिलेलं असतं, त्याने पण मतदान दिलेलं असतं, मग ते 2 होतील, एक एक्स्ट्रा भरेल, त्याच्यामुळे याच्यातून हे वजा करावं लागेल. एकूण हे सगळ्या बाबी इथं भरायच्या आहेत. चाचणी वोट कोणी दिलं, कोणत्या उमेदवाराचा तो प्रतिनिधी होता, कोणत्या उमेदवाराला दिलं आणि ती संख्या किती होती. नंतर ही सगळी बाब की या सगळ्या 2 3 4 2 वजा 3 वजा 4 हे सगळं हा ताळमेळ बसतो आहे का? होय. ताळमेळ बसत असेल तर होय म्हणा. प्रदत्त मतपत्रिका किती जणांना दिल्यात ती माहिती, प्रदत्त मतपत्रिकांची संख्या तुम्हाला पुरवल्या किती होत्या, तुम्ही न वापरता परत किती केल्या, मतदान प्रतिनिधींची या ठिकाणी सह्या घ्यायच्या आहेत, कागदी मोहरांचा हिशोब इथं द्यायचा आहे. पुरवलेल्या कागदी मोहरा किती होत्या, 3च दिल्या जातात. आतापर्यंत बऱ्याचशा निवडणुका आपण केलेल्या असतील त्याच्यामध्ये 3च दिलेल्या असतात. त्यांचे अनुक्रमांक या ठिकाणी सह्या घेतल्या जातात मतदान प्रतिनिधींच्या इथं. कागदी वापरलेल्या कागदी मोहरा 1 असते या ठिकाणी आणि न वापरता 2 परत आपण करतो, त्यांचे अनुक्रमांक इथं लिहिले येतात. खराब काही वेळेस होऊन जातात समजा, त्यांचे अनुक्रमांक इथं लिहिले जातात. इथं ह्या बाबी पूर्ण भरून त्याच्यानंतर आक्षेपित मतांची, चॅलेंज वोट ज्याला आपण म्हणतो, ती सगळी माहिती या ठिकाणी आपण भरायची आहे. निरक्षर, अंध, दिव्यांग मतदारांची यादी नसेल तर नील करा, हे पण नील करा आणि ते योग्य त्या पाकिटामध्ये टाका.
ज्यावेळेस संध्याकाळी मतदान संपतं त्यावेळेस आपण मतदारांना चिठ्ठी देतो. संपतं म्हणजे काय, जर मतदार रांगेत उभे असतील तर त्यावेळेस आपण त्यांना ह्या चिठ्ठ्या देत असतो आपला मतदान अधिकाऱ्याची सही करून. तर त्याचा हा नमुना. आणि हे सुरुवातीलाच सकाळी अभिरूप मतदान आपण घेतो मॉकपोल, त्यावेळेस त्या ठिकाणी हे सगळं भरायचं असतं. इथं जे जे उमेदवार आहेत त्यांची नावं, आपण कोणाला किती मतदान केलं, आता बघा अभिरूप मतदान किती दिलं, निकाल पाहिल्यानंतर कंट्रोल युनिटवर किती मतदान दिसलं, आणि व्हीव्हीपॅट मधील छापील चिठ्ठ्या मोजल्या तर किती दिसलं, नियंत्रण युनिटवर दिसलेला निकाल आणि छापील चिठ्ठ्यांची एकमेकांशी जुळते का, होय जुळते आहे. आणि बघा सगळ्या ठिकाणी 3-3 आलं, तुम्ही जे दिलेलं असेल ते आलं म्हणजे जुळते आहे. तर या पद्धतीने जेवढे जेवढे उमेदवार असतील तेवढ्या सगळ्यांची ही संख्या जुळणं, एकूण 50, इथं पण 50, इथं पण 50, आणि हे आपल्या अक्षरामध्ये लिहायचं इथं. होय, हे सगळं वरती दिलेलं आहे तरी सुद्धा होय अभिरूप मतदानाची आकडेवारी निरंक करण्यासाठी नियंत्रण युनिटवरील क्लिअर बटन दाबलेले आहे. म्हणजे सीआरसी आपण जेव्हा करतो तेव्हा क्लिअर केलेलं आहे. या सगळ्या बाबी योग्य त्या करायच्या आहेत. त्याच्यानंतर केंद्राध्यक्षांची स्वाक्षरी ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे. हे जोडपत्र शासनाकडे ज्याने आक्षेप घेतला 2 रुपये फी भरून आपण जे घेणार आहोत त्यासाठी. नंतर मतदान प्रतिनिधीचा प्रवेश पास, ज्या ज्या वेळेस त्या ठिकाणी मतदान प्रतिनिधी एकाच्या बदली दुसरा येतो त्यावेळेस त्याला प्रवेश पास देणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी हा प्रवेश पास. तर अशा पद्धतीने सगळी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. सगळ्या प्रकारचे फॉर्म्स इथं भरून दाखवलेले आहेत. तर पुन्हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, शेवटच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कोणते फॉर्म्स कोणत्या पॅकेटात आणि कशा पद्धतीने पॅक करायचे. तोपर्यंत थांबूया, भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.